जय हिंद फ्रेंड्स. आपण UPSCचा जो पेपर झाला 25 मेला, म्हणजे 2025 मध्ये UPSCनं जो पेपर घेतला पूर्व परीक्षेचा, तर या परीक्षेच्या जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो. आता खरं तर 2 आठवड्याचा कालावधी झाला, थोडासा व्यस्त शेड्यूल होता त्याच्यामुळे मला घेता आलं नाही, पण आपण घेऊ मित्रांनो. म्हणजे UPSCनं पेपर कसा टाकला आणि संभाव्य उत्तरसूची काय असू शकते. आता खरं तर UPSCकडून अजून उत्तरसूची काय आली नाही, पण काही प्रश्न जे थोडंसं संदिग्ध असतात व वेगवेगळ्या अँगलनं विचारलेले असतात, काही प्रश्नाला तुम्हाला ऑब्जेक्शनसुद्धा घेता येते. आता मग संभाव्य उत्तरसूची काय असेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की UPSC जे परीक्षा कंडक्ट करते तर ते पूर्व परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या 2 लँग्वेजमध्ये असते, आणि तुम्हाला मेन्सला मग 22 राजभाषेपैकी एखादी भाषा निवडता येते. आता मग मित्रांनो बघा, आपल्याला कुठल्या विषयाचे जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण घ्यायचं आहे, तर आपल्याला पॉलिटीचे घ्यायचे आहेत बरं. पॉलिटी, राज्यघटना आणि पंचायत राज. तर या प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे. काय सेटचा आपल्याकडे पेपर आहे बरं, 25 मेला झालेला पेपर. आता सेटचा पेपर आहे आणि प्रश्न किती होते मित्रांनो, तर 100 होते. वेळ 2 तासाचा आहे. 100 प्रश्न होते, एका प्रश्नाला 2 गुण होते, म्हणजे 200 गुणांची प्रश्नपत्रिका होती. असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे ना. अगोदर मग GSचा असेल, पुन्हा CSATचा असेल, असे 2 स्वरूप या पेपरचे होते. आपल्याला GS मध्ये पॉलिटीचे जे काही प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की पॉलिटीचे जे प्रश्न होते ते 51 नंबरपासून सुरू होते, अगदी 98 नंबरपर्यंत पॉलिटीचे प्रश्न होते. म्हणजे 10-15 प्रश्न आपल्या पॉलिटीचे होते, 15 प्रश्न. आता मग सुरू करू मित्रांनो. संभाव्य प्रश्न काय असतील पॉलिटीचे, तर बघा पॉलिटी प्रश्न आपण बघूया. चला. तर बघा, पॉलिटीचा जो प्रश्न आहे तो 51 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय आधी समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही मित्रांनो. चला. आता बघा, थोडंसं झूम करतो याला मी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 51 नंबरचा प्रश्न आहे बरं. काय विचारलाय आधी थोडंसं समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही. बघा, भारतीय राज्य व्यवस्था के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए, असा प्रश्न आहे. आणि किती कथन दिलेत? 3 दिलेत बरं. पहिलं कथन दिले, अध्यादेश किसी केंद्रीय अधिनियम को संशोधित कर सकता है. ओके. दूसरे विधान दिले, अध्यादेश किसी मूल अधिकार को न्यून कर सकता है. बघा शब्द प्रयोग कसे आहेत. आणि तिसरे विधान दिले, अध्यादेश किसी पिछली तारीख से प्रभावी हो सकता है. अशी 3 विधान दिले. आणि खाली काय दिले, उपर्युक्त कथनों में कौन कौन से सही है, म्हणजे योग्य आपल्याला शोधायचं आहे. आता मी पुन्हा सांगतो, UPSCची पूर्व परीक्षा ही हिंदी आणि इंग्रजी भाषेत राहते. मग तुम्हाला किमान हिंदी समजलं पाहिजे, एवढं तर आली पाहिजे. हिंदी समजत नसेल तर इंग्रजी किमान समजून घेण्यापुरती आली पाहिजे. मग मेन्सला तुम्हाला लँग्वेज निवडता येते, आणि 3 टप्प्यातून आपल्याला UPSCची परीक्षा द्यावी लागते जर IAS व्हायचं असेल तर. पहिलं आपल्याला पूर्व परीक्षा, दुसरं आपलं मेन्स परीक्षा, आणि तिसरा टप्पा आहे मुलाखत. म्हणजे या 3 टप्प्यातून जो जाईल विद्यार्थी तो IAS होतो. आता मग 51 नंबरचा प्रश्न विचारलाय अध्यादेशावर. अध्यादेश आहे की नाही. आता कोण काढतंय अध्यादेश, तर बघा, अध्यादेशाला काय म्हणायचं, तर वटहुकूम म्हणायचं. वटहुकूम. आता कोण काढतंय, 123 कलमानं देशाचा राष्ट्रपती काढतंय बरं, राष्ट्रपती. ओके.
अध्यादेश वटहुकूम तात्पुरता कायदा म्हणायचं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसेल आणि एखाद्या कायद्याची गरज भासली तर राष्ट्रपती 123 कलमानं वटहुकूम काढतात आणि हा वटहुकूम, हा अध्यादेश, हा तात्पुरता कायदा संसदेमध्ये 6 आठवड्यात मंजूर व्हावा लागतो. मग अध्यादेशावर काय प्रश्न आहे तर पहिलं विधान दिलंय, अध्यादेश किसी केंद्रीय अधिनियम को संशोधित कर सकता है, बरोबर आहे. आपल्याला योग्य शोधायचं मित्रांनो. दुसरं विधान दिलंय, अध्यादेश किसी मूल अधिकार को न्यून कर सकता है. म्हणजे काय की अध्यादेश मूलभूत अधिकार कमी करू शकतो का, इथं शकतो म्हणलंय है ना. म्हणजे अध्यादेश मूलभूत अधिकाराला कमी करू शकत नाही. फक्त कलम 14 अपवाद 31B आणि C अपवाद सोडला तर अध्यादेश मूलभूत अधिकार कमी करू शकत नाही. म्हणजे हे विधान काय आहे मित्रांनो, रॉंग आहे. अध्यादेश किसी मूल अधिकार को न्यून कर सकता है, नहीं कर सकता. अध्यादेश किसी पिछली तारीख से प्रभावी हो सकता है, बरोबर आहे मित्रांनो, है ना. पूर्वी काढलेला अध्यादेश पूर्वीपेक्षा प्रभावी है ना नंतर काढला जाऊ शकतो. म्हणजे हे सुद्धा विधान काय मित्रांनो, बरोबर आहे. आपल्याला काय बघायचं आहे, सही म्हणजे योग्य कथन बघायचं आहे. तर पहिलं आणि तिसरं योग्य कथन आहे. हो का. 51 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. 3 नंबरचा प्रश्न खूप सोपा प्रश्न होता. अध्यादेश वटहुकूम तात्पुरता कायदा है ना, म्हणजे ह्याच्यावर प्रश्न होता. ओके. 51 नंबरचा प्रश्न, C नंबरचं उत्तर. चला पुढे जाऊ आता. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो 52 नंबरचा 52 काय म्हणतोय बघा. हा तर बघा, निम्नलिखित कथनों से, इकडे घेतो ह्याला. हाँ, निम्नलिखित इगमों पर विचार कीजिए. ओके. 52 नंबरचा प्रश्न. बरं काय म्हणलं आधी समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सोपं जातंय. बरं निम्नलिखित इगमों पर विचार कीजिए. इकडं राज्य दिलंय आणि इकडे वर्णन दिलंय. बरं आता बघा, पहिलं दिलंय अरुणाचल प्रदेश एक किले से राजधानी का नाम पड़ा और राज्य में 2 राष्ट्रीय उद्यान नेशनल पार्क है. आता बघा, अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे, इटानगर आहे. इटानगर. ओके. आता काय म्हणलंय, एक किले से राजधानी का नाम पड़ा अरुणाचल प्रदेश और राज्य में 2 राष्ट्रीय उद्यान आहेत. 2 राष्ट्रीय उद्यान तर आहेत. कोणते तर नामदफा आणि मोलांग हे राष्ट्रीय उद्यान आहेत. बरं नामदफा आणि मोलांग हे राष्ट्रीय उद्यान आहेत है ना. 2 राष्ट्रीय पार्क आहेत हे बरोबर आहे. पण राजधानी इटानगर किल्ल्याच्या नावावरून नाही, ते एक शहर आहे. 1974 मध्ये त्याची स्थापना झाली आहे. आता हा प्रश्न थोडासा आपण हे विधान थोडंसं बॅक ठेवू, कारण उत्तरामध्ये ती रचना नाहीये. फक्त लक्षात ठेवा हे विधान. आता 2 राष्ट्रीय उद्यान आहेत काय आहेत, बरोबर आहे समजा. आता आपल्याला इथं योग्यच विधान शोधायचं आहे. हो का. पहिलं विधान योग्य आहे असं समजू आपण. बरं पण इटानगर त्याची राजधानी आहे आणि त्याची स्थापना 1974 मध्ये झाली. किल्ल्याच्या नावावरून नाही तर ते एक शहर आहे है ना. पण 2 राष्ट्रीय उद्यान आहेत, नामदफा आणि मोलांग असं, म्हणजे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान दिलंय नागालँड. आता नागालँड कुठल्या राज्यापासून वेगळं झालं मित्रांनो तर आसामपासून वेगळं झालं है ना. आता काय म्हणलंय बघा, नागालँड हे राज्य एक संविधान संशोधन अधिनियम के आधार पर अस्तित्वात में आया. बरोबर आहे. आता कुठल्या घटना दुरुस्तीने अस्तित्वात आलं, आसामपासून वेगळं झालं नागालँड तर बघा 13वी घटना दुरुस्ती 1963 नुसार. घटना दुरुस्ती 1963 नुसार. बरं म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि आसामपासून नागालँड वेगळं झालं, कितवं राज्य, 16वं राज्य है ना. नागालँडसाठी विशेष तरतुदी आहेत 371 ए कलमामध्ये. आता ह्याचं खूप मोठं विश्लेषण, पण तुम्ही लक्षात काय ठेवायचं कि हे विधान सुद्धा बरोबर है ना. नागालैंड यह राज्य एक संविधान संशोधन के अधिनियम के आधार पर अस्तित्व में आया. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान दिले मित्रांनो त्रिपुरा. आता बघा की त्रिपुराच्या बाबतीत काय दिले, प्रारंभे एक भाग ग पार्ट C राज्य था. बरोबर आहे. गव्हर्नरचं राज्य
है ना, राज्य प्रमुखाचे राज्य, कमिशनरचं राज्य, आणि म्हणजे 4 गट होते शेवटी अंदमान निकोबार बेट डी गटामध्ये. म्हणजे प्रारंभे पार्ट सी राज्य था, बरोबर आहे, कमिश्नरचं राज्य होतं त्रिपुरा. 1956 में राज्यों का पुनर्गठन होने पर केंद्र शासित राज्य क्षेत्र बना. हे सुद्धा विधान बरोबर आहे मित्रांनो. राज्य पुनर्रचना कायदा 1955 मध्ये आणि 1956 मध्ये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश बनवले. त्या 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये त्रिपुरा होतं. हे सुद्धा विधान बरोबर आहे. बाद में इसने एक पूर्ण राज्य का दर्जा प्राप्त किया. म्हणजे त्रिपुराला केंद्रशासित प्रदेशामधून राज्याचा दर्जा दिला. 20वे राज्य आहे की नाही, पूर्ण राज्याचा दर्जा दिला. कधी? 72 मध्ये, 1972 मध्ये. म्हणजे 20वे राज्य. बरं, म्हणजे हे सुद्धा विधान काय मित्रांनो बरोबर आहे. मग आपल्याला काय बघायचं आहे, तर सही बघायचं आहे, हो का, है ना. आता किले से राजधानी का नाम पडा असा संदर्भ कुठं सापडत नाही, पण 2 राष्ट्रीय उद्यान आहेत, हे मात्र योग्य आहे. आता जर आपण ह्याचा विचार केला या पर्यायाचा, तर दुसरं आणि तिसरं बरोबर आहे का बघा, त्या पर्यायात नाहीये, है ना. मग या पर्यायामध्ये काय दिलंय, सभी 3 दिले, त्याच्यामुळं सी हे उत्तर ग्राह्य धरायचं. आता आयोग काय करते बघू आपण. याच्यावर काही मुलांनी जर ऑब्जेक्शन घेतलं समजा, तर त्या मुलांना काय होऊ शकतात की थोडंसं आयोग हे म्हणजे या प्रश्नाचं जे विश्लेषण आहे किंवा या प्रश्नाची उत्तरसूची काय ठेवतोय आपण हे बघूया. पण आज तागायत या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला काय असं जर विचारलं तर सी असंच म्हणावं लागेल. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही विधान बरोबर आहेत असंच म्हणावं लागेल, है ना. जायचं पुढे. त्याच्यानंतर बघा 53 नंबरचा प्रश्न, भारत के संदर्भ में निम्नलिखित पर विचार कीजिए, असा प्रश्न आहे, है ना. आणि 3 विधानं दिलेत. कोणते कोणते बघा, आंतरराज्य परिषद, राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि क्षेत्रीय परिषद. आता आंतरराज्य परिषद 263 कलमाने स्थापन केली जाते. काय म्हणालो मी, आंतरराज्य परिषद कुठल्या कलमाने, तर 263 कलमाने स्थापन केली जाते. काय म्हणले बघा, म्हणजे 51 नंबर 52 नंबर क्लिअर झाला. तर 53 नंबरचा प्रश्न बघायचा मित्रांनो. काय म्हणतंय अगोदर समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सोपं जातंय. चला, हां ओके. चला, किती नंबरचा प्रश्न, हा झाला. तर 53 नंबरचा प्रश्न, भारत के संदर्भ में निम्नलिखित पर विचार कीजिए, आंतरराज्य परिषद. आता केंद्र आणि राज्य समन्वय आणि सहकार्यासाठी आंतरराज्य परिषद स्थापन केली जाते 263 कलमाने. ओके. राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आता खरं तर केंद्र सरकारने, है ना, या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना केली बरं 19 नोव्हेंबर 1998 मध्ये. ओके. आणि क्षेत्रीय परिषदा कधी स्थापन केल्या गेल्या, तर राज्य पुनर्रचना कायदा 1955 नुसार 1956 मध्ये सुरुवातीला 5 क्षेत्रीय परिषदा होत्या. आता सध्या किती आहेत, 6 क्षेत्रीय परिषदा आहेत. आता मग प्रश्न काय विचारलाय बघा, भारत के संदर्भ में निम्नलिखित पर विचार कीजिए. आता तिकडल्या बाजूला आहे ते, आपण थोडंसं खाली घेऊ याला, हो का. काय प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला उत्तर, हो का, उपर्युक्त में से कितनी भारत के संविधान के उपबंधों के अनुसार स्थापित हुई, है ना.
म्हणजे या तिन्हीपैकी संविधान के उपबंधों के अनुसार स्थापित होय, म्हणजे कुठल्या कलमानं? तर फक्त एकच मित्रांनो, हो का, कोणतं? तर आंतरराज्य परिषद 263 कलमाने स्थापन केली जाते बरं. कशासाठी? तर केंद्र राज्य समन्वय आणि सहकार्यासाठी, म्हणजे 263 कलमात तरतूद आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद 1998 मध्ये स्थापना आहे, कुठल्या कलमात उल्लेख नाही. क्षेत्रीय परिषदेचा उल्लेख कुठल्या कलमात नाही. आणि मग राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 1956 मध्ये सुरुवातीला 5 क्षेत्रीय परिषदा होत्या, सध्या 6 आहेत. फक्त आंतरराज्य परिषद हे मात्र काय आहे? तर संविधान के उपबंधों के अनुसार स्थापित होईल, म्हणजे केवळ एक. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे? केवळ एक. लक्षात ठेवा, हो का. म्हणजे किती नंबरचा प्रश्न? तर 53 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, ए नंबरचा पर्याय. ओके, चला. त्याच्यानंतर 54 नंबरचा प्रश्न काय विचारलाय आणि काय उत्तर देणं अपेक्षित आहे कळलं पाहिजे बरं. काय म्हणतोय बघू आपण. 54 नंबरचा प्रश्न, चला. हाँ, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. पहले विधान दिले, भारत के संविधान में स्पष्ट रूप से उल्लेखित है कि कतिपय बातों में किसी राज्य का राज्यपाल अपने विवेकानुसार कार्य करता है. बरोबर आहे मित्रांनो, है ना. म्हणजे भारत के संविधान में स्पष्ट रूप से उल्लेखित है कि कतिपय बातों में किसी राज्य का राज्यपाल अपने विवेकानुसार कार्य करता है ना. आता राज्यपालाचं कलम 153, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. आणि 163 कलमामध्ये तरतूद आहे बघा, काय की राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी एक मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असेल, आणि या सल्ल्यानेच काय करेल? राज्यपाल वागेल. पण राज्यपाल काय करेल की स्वतःच्या स्वविवेक अधिकारानुसार वापर करू शकेल. म्हणजे हे विधान बरोबर आहे. दुसरं काय दिले बघा, भारत का राष्ट्रपति अपने आप किसी राज्य विधानमंडल द्वारा पारित विधेयक को भले ही वह संबंधित राज्य के राज्यपाल द्वारा न भेजा गया हो, अपने विचार के लिए आरक्षित कर सकता है. नाही मित्रांनो, कारण केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये राज्यपाल काम करतो, है ना. म्हणजे देशाचा राष्ट्रपती जर राज्यपालाने ते विधेयक पाठवलं समजा राष्ट्रपतीकडे, तरच ते विधेयक काय करू शकतो? त्याच्यावर संमती देऊ शकतो किंवा वापस पाठवू शकतो. म्हणजे राज्याच्या राज्यपालानं दिलं तर, म्हणजे स्वतःच्या डोक्यानं राष्ट्रपती काय करू शकत नाही. किसी राज्य के विधानमंडल द्वारा पारित विधेयक को भले ही वह संबंधित राज्य के राज्यपाल द्वारा न भेजा गया हो, अपने विचार के लिए आरक्षित कर सकता है. नाही कर सकता मित्रांनो. म्हणजे राज्याच्या राज्यपालानं पाठवलं तरच काय करू शकतो? आरक्षित करू शकतो, नाहीतर करू शकत नाही. म्हणजे विधान रॉंग आहे मित्रांनो. आपल्याला काय बघायचं आहे ना. 54 नंबरचा प्रश्न कौन सा सही है? केवळ एक ये सही है मित्रांनो. म्हणजे 54 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे ए नंबरचा पर्याय, है ना. आता आयोग काय विचार करतोय आपण बघूया, पण या प्रश्नाचं उत्तर ए हे करेक्ट आहे असं म्हटलं तर ते चुकीचं नाही. त्याच्यानंतर 55 नंबरचा प्रश्न काय म्हणले बघा, निम्नलिखित युग्मों पर विचार कीजिए, असा प्रश्न आहे. आता भारत के संविधान में उपबंध आणि किसके अधीन कथित है, म्हणजे इकडला विचार कुठं आहे समाविष्ट असं म्हणायचं आहे. आता बघा, पहिला दिलंय राज्य की लोकसेवा में न्यायपालिका का कार्यपालिका से पृथक्करण. आता हा विचार कुठं आहे? तर राज्य नीति के मार्गदर्शक तत्वे, म्हणजे मार्गदर्शक तत्वात तो विचार आहे. आणि कुठल्या कलमात आहे मित्रांनो असं जर विचारलं, आता सांगा बरं कुठल्या कलमात आहे? तर 50 कलमात आहे ना. कलम 50 मध्ये आहे, हो का. कलम 50 मध्ये तो विचार आहे, कार्यकारी व्यवस्थेपासून न्याय व्यवस्था अलग करणे. म्हणजे हा विचार मार्गदर्शक तत्वात आहेत. बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरं दिले, हमारी सामाजिक सांस्कृतिक समृद्ध विरासत का महत्व समजना और उसका परीक्षण करना मूलभूत कर्तव्य. बरोबर आहे. 11 मूलभूत कर्तव्यामध्ये त्याचा समावेश आहे. आणि तिसरं दिले, कारखानों में 14 वर्ष से कम आयु के बच्चों के नियोजन का निषेध है. बरोबर आहे. म्हणजे शोषणाच्या विरुद्धचा हक्क आहे का नाही. मानवी व्यापार कलम 23 आहे, मानवी व्यापार वेठबिगारी सक्तीची मजुरीला प्रतिबंध करणं. आणि कलम 24 काय आहे? तर कारखान्यामध्ये खाणीमध्ये किंवा अन्य जोखमीच्या ठिकाणी लहान मुलाला कामाला ठेवण्यास अधिक म्हणजे कामाला ठेवण्यास बंधनं आहेत.
म्हणजे कलम 24 मध्ये मूलभूत अधिकारामध्ये शोषणाच्या विरुद्धच्या हक्कामध्ये त्याचा समावेश आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आता काय म्हणलं हे, उपर्युक्त युग्मों से कौन सा सही है, तीनों सही है, बघा आहे का, सभी तीन, सी नंबरचं. म्हणजे खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो. अशा पद्धतीनं 55 नंबर प्रश्न, 51, 52, 53, 54 आणि 55 असे प्रश्न आपण बघितले. म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न होते आणि तुम्हाला उत्तर देणं काय अपेक्षित आहे कळलं पाहिजे बरं. खूप महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो. चला त्याच्यानंतरचे प्रश्न बघू आपण. हां, 56 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय आधी समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला सोपं जातं मित्रांनो. थोडासा हिंदीचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला, काळजी करायचं नाही, इंग्रजीचा आधार घ्यायचा आणि पुढे जायचं. चला ओके. प्रश्न काय विचारलाय बघा. हाँ, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए, असा प्रश्न आहे. आता बघू आपण 56 नंबरचा प्रश्न आहे बरं. आणि ह्याच्यात कौन सा सही है असं दिले. भारत के संविधान के संदर्भ में यदि 5वीं अनुसूची के अधीन किसी राज्य में कोई क्षेत्र अनुसूचित क्षेत्र घोषित कर दिया जाता है तो पहले दिले, ऐसे क्षेत्रों में राज्य सरकार अपनी कार्यपालिका शक्ति खो देती है और एक स्थानीय निकाय पूर्ण प्रशासन ग्रहण कर लेती है ना. पहिलं विधान आहे. दुसरं विधान काय म्हणतंय तर बघा, दुसरं विधान म्हणतंय संघ की सरकार कतिपय परिस्थितियों में राज्यपाल की सिफारिश पर ऐसे क्षेत्रों के पूर्ण प्रशासन को अपने हाथ में ले सकती है. संघ की सरकार कतिपय परिस्थिति में राज्यपाल के सिफारिश पर ऐसे क्षेत्रों के पूर्ण प्रशासन को अपने हाथ में ले सकती है. 56 नंबरचा प्रश्न आहे. आणि कौन सा सही है असं दिले. दोन विधान दिलेत बरं. पहिलं विधान आहे 5वीं अनुसूची, किसी राज्य में कोई क्षेत्र अनुसूचित क्षेत्र घोषित कर दिया जाता है तो ऐसे क्षेत्रों में राज्य सरकार अपनी कार्यपालिका शक्ति खो देती है और एक स्थानीय निकाय पूर्ण प्रशासन ग्रहण कर लेती है. 56 नंबरचा प्रश्न नाही मित्रांनो, आहे ना. म्हणजे घेऊ शकत नाही बरं. राज्य सरकार अपनी कार्यपालिका शक्ति खो देती है क्या, नाही, है ना. आणि स्थानिक प्रशासन पूर्ण प्रशासन ग्रहण करतंय का, नाही करत. म्हणजे विधान रॉंग आहे. दूसरा विधान दिले, संघ की सरकार कतिपय परिस्थितियों में राज्यपाल की सिफारिश पर ऐसे क्षेत्रों के पूर्ण प्रशासन को अपने हाथ ले सकती है, नहीं ले सकती. फक्त घटनात्मक आणीबाणी जे 356, 365 क्रमाने लावली जाते अशाच वेळेस घेऊ शकते, लक्षात ठेवा. आणि 244(1) नुसार आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम सोडून इतर राज्यामध्ये आहे ना 5व्या अनुसूचीनुसार अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार असतो 5व्या अनुसूचीनं केंद्र सरकारला. आणि म्हणून लक्षात ठेवायचं हे दोन्ही विधान पूर्णपणे चुकीचे आहेत. सही आहे का, नाही. म्हणजे न तो एक और न तो दो, म्हणजे ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे डी नंबरचा पर्याय. ओके, खूप चांगला प्रश्न होता हा सुद्धा. चला जायचं पुढे. त्याच्यानंतर 57 नंबरचा प्रश्न काय म्हणतो आधी समजून घ्या. भारत के संदर्भ में निम्नलिखित युग्मों पर विचार कीजिए, असा प्रश्न दिलाय बरं. हे काही इकडे प्रश्न आहे हा. आता काय म्हणले बघा, युग्मों पर विचार कीजिए. संगठन दिले, संघ का मंत्रालय दिले, राष्ट्रीय ऑटोमोटिव बोर्ड, वाणिज्य और उद्योग मंत्रालय, क्वायर बोर्ड, भारी उद्योग मंत्रालय, राष्ट्रीय व्यापार सूचना केंद्र, सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय. आणि कुठलं योग्य आहे असं विचारले. आता कुठलंच योग्य नाही मित्रांनो, आहे ना. डी नंबर. आता राष्ट्रीय ऑटोमोटिव बोर्ड आहे ना, ह्याला काय येतंय तर भारी उद्योग मंत्रालय येते बरं. हो का, म्हणजे ह्या तिन्ही जोड्या चुकीच्या दिल्यात. हो का, ह्याला हे येतंय भारी उद्योग मंत्रालय येते. क्वायर बोर्डला काय येतंय मित्रांनो, सूक्ष्म लघु, आहे ना. हो का, हे येतंय. आणि राष्ट्रीय व्यापार सूचना केंद्र वाणिज्य और उद्योग मंत्रालयाच्या अधीन चालते. म्हणजे इथं चुकीचे विधान दिले बरं. इथं सही शोधायचं होतं, कोई भी नाही, म्हणजे डी नंबरचं करेक्ट उत्तर आहे. खूप चांगला प्रश्न होता हा. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे राष्ट्रीय ऑटोमोटिव्ह बोर्ड कशा अंतर्गत चालतंय, भारी उद्योग मंत्रालय, क्वायर बोर्ड कशा अंतर्गत चालतंय, सूक्ष्म लघु और मध्यम उद्योग मंत्रालय आणि राष्ट्रीय व्यापार सूचना केंद्र वाणिज्य और उद्योग मंत्रालय. म्हणजे प्रश्न कसे होते बघा, UPSCला विचारलेले आहेत बरं हे प्रश्न सगळे. 58 नंबरचा प्रश्न काय म्हणतो आधी समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सोपं जातंय.
बघा, भारत के संविधान के अधीन निम्नलिखित विषयों पर विचार कीजिए। 7वीं अनुसूची में सूची एक संघ सूची है, बरोबर आहे। 7व्या अनुसूचीमध्ये संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूचीचा समावेश आहे। नंबर 2 दिले, किसी राज्य की कार्यपालिका शक्ति का विस्तार, राज्यपाल पद के लिए शर्तें, है ना, असे 3 विचार दिलेत। आणि काय केलंय बघा, हे 3 विचार देऊन, है ना, किती नंबरचा प्रश्न आहे? 58 नंबरचा प्रश्न आहे बरं। हे 3 विचार दिलेत आणि काय म्हणले बघा, उपयुक्त में से किसके संबंध में संविधान संशोधन के लिए भारत के राष्ट्रपति के अनुमति के लिए विधेयक प्रस्तुत किए जाने से पूर्व कम से कम आधे राज्यों की विधानमंडलों द्वारा अनुसमर्थन अपेक्षित है। आता बघा, आता खरं तर है ना, किमान 28 घटक राज्यापैकी 14 घटक राज्यांनी मान्यता द्यावी लागते। विशेष बहुमत 368 अंतर्गत घटना दुरुस्ती त्याला म्हणायचं बरं। आता मग इथं लक्षात काय ठेवायचं तुम्ही, की बाबा केवळ 1 और 2 हे सही उत्तर आहे बरं ह्याचं। आता का सांगतो तुम्हाला मी तुम्हाला, कारण 7व्या अनुसूचीमध्ये जे काही विषय आहेत संघ सूचीमधले ते राज्य सूचीत टाकायचं आहे, समवर्ती सूचीत टाकायचं आहे। तर अर्ध्या राज्य म्हणजे अपेक्षित आहे, अर्ध्या राज्यांनी समर्थन 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करावीच लागते। आणि दुसरं जे विधान आहे ते काय बघा, किसी राज्य की कार्यपालिका शक्ति का विस्तार करना है, तो भी आहे ना 368 कलमाने बदल करावा लागतो। आणि राज्यपाल पदाचे जे काही शर्ती आहेत, आता पात्रता 157 कलमात आहेत राज्यपालाच्या आणि 158 कलमात शर्ती आहेत, त्याच्यासाठी मात्र अर्ध्या घटक राज्याच्या सहमतीची आवश्यकता नाही। त्याच्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, किती नंबरचा पर्याय? तर हो का, 1 आणि 2 हे बरोबर आहे, फक्त लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 59 नंबरचा प्रश्न काय म्हणते बघा, भारतीय राज्य व्यवस्था के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए, असा प्रश्न आहे मित्रांनो। हां, आता 2 विधान दिलेत आणि कोणतं सही आहे हो काय, योग्य विधान शोधायचं आपल्याला बरं। किसी राज्य का राज्यपाल अपने पद के शक्तियों और दायित्वों के प्रयोग और निष्पादन के लिए किसी न्यायालय के प्रति उत्तरदायी नहीं है। आता बघा, 361 हे कलमानं देशाचा राष्ट्रपती आणि राज्यपाल कलम 14 अपवाद आहे। जेव्हा राष्ट्रपती आणि राज्यपाल हे 2 पद जेव्हा हे व्यक्ती पदावर असतात तेव्हा त्यांना कुठल्याच न्यायालयातून कारवाई होत नाही, है ना। शक्तियों और दायित्वों के प्रयोग और निष्पादन के लिए किसी न्यायालय के प्रति उत्तरदायी नहीं है, बरोबर आहे मित्रांनो, नहीं है ना। त्याच्यानंतर दुसरं दिले, राज्यपाल के विरुद्ध उसकी पदावधि के दौरान कोई दंडिक कार्रवाई स्थगित नहीं की जाएगी या जारी रखी नहीं जाएगी, म्हणजे फौजदारी खटला नाही आणि नोटीस दिल्याच्या नंतर 2 महिन्याच्या आत दिवाणी खटला सुद्धा चालवला जात नाही, म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे। आणि तिसरं विधान दिले, किसी राज्य विधानमंडल के सदस्य सदन के अंदर की गई किसी बात के लिए किसी भी न्यायालय में कार्रवाई के लिए उत्तरदायी नहीं है, म्हणजे कलम 14 अपवाद असणाऱ्या गोष्टी आहेत। आता ह्याच्यामध्ये 361 आहे, 105 आहे ना, 194 कलम आहे का ह्याचं, 194 कलमानं बरं। म्हणजे राज्याच्या विधिमंडळामध्ये एखादी भाषण केलं एखाद्या सदस्यानं तर त्याच्यावर कुठल्याच न्यायालयातून कारवाई केली जात नाही, 194 कलमात तरतूद आहे, म्हणजे हे विधान सुद्धा काय बरोबर आहे। आपल्याला सही शोधायचा मित्रांनो, बघा आहे का सही? डी नंबर हो का, 1, 2 आणि 3 हो का। 59 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, डी नंबरचा पर्याय हो का, डी। ओके, म्हणजे किती भारी प्रश्न होते बघा। आणि असे प्रश्न कुठे विचारलेत तर UPSCच्या पूर्व परीक्षेला, है ना। म्हणजे कसे प्रश्न आणि उत्तर काय हे तुम्हाला कळलं पाहिजे। आता त्याच्यानंतर जाऊ आपण पुढे, चला है ना। डायरेक्ट किती नंबरचा प्रश्न बघा, डायरेक्ट 86 नंबरचा प्रश्न येतो पॉलिटीचा, जे अशा क्रमानं दिले नाही आहेत प्रश्न। हां, चला 86 नंबरचा प्रश्न बरं काय म्हणतो आधी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जात आहे मित्रांनो। हां, हो का, काय म्हणते बघा, भारत के राष्ट्रपति हो का, इथं आहे 86 नंबरचा प्रश्न। भारत के राष्ट्रपति क्षमा प्रदान करने की शक्ति के बारे में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए। आता राष्ट्रपतीचा क्षमादान किंवा दयेचा अधिकार कुठल्या कलमात आहे? 72 कलमात आहे आणि राज्यपालाचे 161 कलमात आहे।
आता मग क्षमा प्रदान करने की शक्ति के बारे में कथनों पर विचार कीजिए असं दिले, दोन विधान दिलेत आणि सही बघायचं आहे, म्हणजे योग्य आपल्याला शोधायचं आहे. आता पहले विधान दिले, राष्ट्रपति द्वारा इस शक्ति का प्रयोग सीमित न्यायिक पुनर्लोकन के अधीन लाया जा सकता है. बरोबर आहे ना. न्यायालयीन पुनर्लोकनाच्या अधीन राष्ट्रपति द्वारा शक्ति का प्रयोग म्हणजे क्षमादानाचा जो काही अधिकार आहे तर न्यायालयिक पुनर्लोकनाच्या अधीन लाया जा सकता है. क्या लाया जा सकता है? न्यायालयिक पुनर्लोकन म्हणजे संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरुद्ध असेल किंवा मूलभूत हक्काचा अतिक्रमण करणारा असेल तर असा कायदा रद्द करण्याचा अधिकार कोणाला? सुप्रीम कोर्टाला. आता राष्ट्रपति शक्ति का प्रयोग सीमित न्यायिक पुनर्लोकन के अधीन लाया जा सकता है. क्या लाया जा सकता है ना. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरे दिले, राष्ट्रपति शक्ति का प्रयोग केंद्र सरकार की सलाह के बगैर कर सकता है. नहीं कर सकता, सलाह लेनी ही पडती है. त्याच्यामुळे हे विधान रॉंग आहे. आता आपल्याला सहीच बघायचं आहे. 86 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे केवळ 1 आहे ना. ए लक्षात ठेवा, खूप सोपा प्रश्न होता हा. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, हा 87 नंबरचा प्रश्न 87 काय म्हणतोय बघा. काय म्हणतोय आधी समजून घ्यायचं म्हणजे सोपं जातंय. चला, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए असा प्रश्न आहे बरं. हे काही इकडे आहे. ओके, थोडंसं झूम करतो ह्याला. हां, दिसतंय ना. ओके, चला. हाँ, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. पहिलं विधान दिले, म्हणजे किती विधान दिलेत बघा, 3 विधान दिलेत आणि इथं खाली बघायचं आहे का सही कोणचा आहे, म्हणजे योग्य शोधायचं आहे आपल्याला. बघा, पहले विधान दिले, लोकसभा का विघटन होने पर विघटन के पश्चात होने वाले लोकसभा के पहले अधिवेशन के ठीक पहले तक अध्यक्ष अपने पद को रिक्त नहीं करेगा. बरोबर है. दूसरे दिले, भारत के संविधान के उपबंधों के अनुसार लोकसभा का कोई सदस्य अध्यक्ष के रूप में निर्वाचित होने पर अपने राजनीतिक दल से तुरंत त्यागपत्र दे. त्यागपत्र द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक हे पद म्हणजे ज्या राजकीय पक्षाचा तो सदस्य आहे ते ऑटोमॅटिक त्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व त्याचं रद्द होते. कारण लोकसभेचा सभापती किंवा कुठल्याही सभागृहाचा सभापती हा जेव्हा लोकसभेमध्ये पीठासीन अधिकारी असतो तेव्हा त्याला निपक्षपातीपणे, म्हणजे सत्ताधारी वर्गाचंही त्याला ऐकावं लागतंय, विरोधी पक्षाच्या लोकांचंही ऐकावं लागतंय. कारण निपक्षपातीपणे त्यानं सर्वांना न्याय द्यावं सभागृहातल्या सदस्यांना, याच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून तो काम करत असतो. म्हणून ऑटोमॅटिक काय होतंय की है ना, त्याचं सदस्यत्व रद्द होतंय. काय म्हणले बघा, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए असं म्हटलंय. 87 नंबरचा प्रश्न. आता इथं लक्षात ठेवायचं कि हे सुद्धा विधान बरोबर आहे बरं. भारत के संविधान के उपबंध के अनुसार लोकसभा का कोई सदस्य अध्यक्ष के रूप में निर्वाचित होने पर अपने राजनीतिक दल से तुरंत त्यागपत्र दे देगा, है ना, देऊ शकतो किंवा ऑटोमॅटिक ते पद रद्द होते. आणि तिसरे दिले, लोकसभा के अध्यक्ष को लोकसभा के तत्कालीन सदस्य समस्त सदस्यों के बहुमत से पारित संकल्प द्वारा अपने पद से हटाया जा सकेगा. बरोबर है. किंतु कोई संकल्प तब तक प्रस्तावित नहीं किया जाएगा जब तक कि उस संकल्प को प्रस्तावित करने के आशय की कम से कम 14 दिन की सूचना न दी गई हो. म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षाला जर पदावरून हटवायचं असेल तर काय करावं लागेल, है ना, हटवता येते का, हटवता येते, पण 14 दिवस अगोदर सभागृहाच्या उपाध्यक्षाला लेखी नोटीस द्यावी लागते, तरच सभापतीला हटवता येते. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. कोणचा सही आहे म्हणले बरं का. डी नंबरचा प्रश्न 1 2 3 आहे ना. खूप सोपा प्रश्न होता हा, जे तेवढा अवघड नव्हता असं म्हटलं तर ते चुकीचं नाही. 87 नंबरचा प्रश्न डी करेक्ट उत्तर. त्याच्यानंतर 88 नंबरचा प्रश्न काय म्हणते बघा. हां, काय म्हणते आधी समजून घ्यायचं म्हणजे अडचण होत नाही. निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. यदि कोई प्रश्न उठता है कि लोकसभा का कोई सदस्य 10वीं अनुसूची के अधीन निरर्हता से ग्रस्त हो गया है या नहीं, तब संघ की मंत्रिपरिषद की राय के अनुसार राष्ट्रपति का निर्णय अंतिम होगा. आता बघा, 10व्या अनुसूचीमध्ये काय आहे तर पक्षांतर बंदी कायदा आहे. आता हा कधी अस्तित्वात आला पक्षांतर बंदी कायदा, तर 52वी घटना दुरुस्ती 1985 नुसार.
जेव्हा एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा सदस्य दुसऱ्या पक्षात गेलाय तर त्या व्यक्तीचं सदस्यत्व पक्षांतर बंदी कायद्यानुसार रद्द होते, आहे ना. आता जर सुरुवातीला या कायद्यानुसार 1/3 गट जर एखाद्या राजकीय पक्षातला दुसऱ्या पक्षात गेला, विलीन झाला किंवा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नव्हता. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये 91वी घटना दुरुस्ती 2003 नुसार ह्याच्यात थोडासा बदल केला. एखाद्या पक्षाचा 2/3 गट जर दुसऱ्या पक्षात विलीन झाला किंवा स्वतंत्र गट म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. आता इथं प्रश्न काय विचारलाय, 10व्या अनुसूचीच्या अधीन निरर्हता म्हणजे अपात्रतेचा निर्णय घ्यायचा अधिकार कोणाला असतंय, राष्ट्रपतीला का नाही. तर लक्षात ठेवायचं, 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर बंदी कायद्यानुसार निर्णय घेण्याचा अधिकार असतो लोकसभेच्या सभापतीला, है ना. म्हणजे हे विधान काय आहे मित्रांनो, रॉंग आहे. हे विधान रॉंग आहे हो का. आणि खाली दिले सही है ना, कोणचा योग्य शोधायचा आहे आपल्याला. म्हणजे लोकसभेच्या सभापतीलाच अधिकार आहे पक्षांतर बंदी कायद्यानुसार. एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य दुसऱ्या पक्षात गेलाय तर त्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार फक्त सभापतीला आहे लोकसभेच्या. इथं राष्ट्रपती म्हटलंय, है ना. म्हणजे राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम राहत नाही. हे विधान रॉंग आहे. आणि भारत के संविधान में राजनीतिक दल का कोई उल्लेख नहीं है, हे सुद्धा बरोबर आहे ना. हे विधान बरोबर आहे, हे पण रॉंग आहे. म्हणजे कुठंच राजकीय पक्षाचा उल्लेख नाही. 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी कायद्यानुसार राजकीय पक्षाचा उल्लेख आहे. उपयुक्त कथनों में से कौन सा सही है, केवल 2 सही है. हो का, बी नंबरचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे किती भारी प्रश्न होता बघा. 88 नंबरचा प्रश्न आहे ना, करेक्ट उत्तर आहे बी नंबरचा पर्याय. त्याच्यानंतर 91 नंबरचा प्रश्न डायरेक्ट सुरू होतो बरं. 91 काय म्हणतोय बघा. हा, आता पंचायत राज व्यवस्थेवर प्रश्न आहे. हा खूप भारी प्रश्न आहे ना. आता बऱ्याचशा विद्यार्थ्याला वाटत असेल की बाबा पंचायत राजवर प्रश्न विचारतात का, तर UPSCला विचारलाय हो का. म्हणजे तुम्हाला किती काळजीपूर्वक प्रश्न बघणं अपेक्षित आहे कळलं पाहिजे बरं. एकच मिनिट हा, थोडंसं व्यवस्थित. हा चला, काय म्हणतोय प्रश्न आधी समजून घेऊ. निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए, है ना. असे 3 विधान दिले आहेत आणि उपर्युक्त में कौन सा कथन सही नाही आहे, म्हणजे कुठलं चुकीचं आहे, कुठला सही नाही आहे, म्हणजे कुठलं योग्य नाही, चुकीचं आहे. चुकीचे विधान शोधायचे. आता बघा, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. पहिले दिले, मध्यवर्ती स्तर पर पंचायतें सभी राज्य में विद्यमान है. मित्रांनो बघा, आता इथं लक्षात काय ठेवायचं तुम्ही की 243B कलम 20 लाख लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी पंचायत समिती स्थापन केली जाते. पण 20 लाखापेक्षा कमी जर असेल तर तिथं पंचायत समिती स्थापन करण्याची गरज नाही. फक्त तिथं जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत काम करते. म्हणजे है ना, सभी राज्यों में म्हणले नाही आहे. 20 लाखापेक्षा जर कमी असेल समजा तर काय होतंय, तिथं पंचायत समिती स्थापन केली जात नाही. पण 20 लाख किंवा 20 लाखाच्या पुढे असेल तर स्थापन केली जाते. त्याच्यानंतर दुसरं दिले, मध्यवर्ती स्तर पर किसी पंचायत में सदस्य होने हेतु पात्र होने के लिए किसी व्यक्ति को 30 वर्ष नाही मित्रांनो, 21 वर्ष वय लागते बरं. म्हणजे हे सुद्धा विधान रॉंग है ना. किसी राज्य का मुख्यमंत्री मध्यवर्ती स्तरों पर पंचायती की वित्तीय दशा के पुनर्परीक्षण के लिए और राज्य द्वारा उद्ग्रहित करों और शुल्कों के निवल आगम को मध्यवर्ती स्तर पर राज्य और पंचायती के बीच वितरित करने हेतु शिफारस करने के लिए एक आयोग का गठन करता है. राज्याचा मुख्यमंत्री आयोगाचं गठन करत नाही. कोण करतंय तर 243 कलमानं राज्यपाल करतंय. म्हणजे हे सुद्धा विधान काय आहे मित्रांनो, रॉंग है ना. काय म्हणलंय, उपयुक्त में से कौन से कथन सही नहीं है, सही नहीं है, तीनों सही नहीं है मित्रांनो. बघा आहे का, 1, 2 और 3. डी कथन. म्हणजे 51 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, डी नंबरचा पर्याय. म्हणजे कसे प्रश्न होते बघा, एवढे भारी प्रश्न होते. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जाऊ आपण. डायरेक्ट 98 नंबरचा प्रश्न आहे बरं. हा चला, लोकपालच्या संदर्भात विचारलाय. आता खरं तर आपण लोकपालच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा लेक्चरमध्ये वगैरे पाहिले बघा लोकपाल काय आहे. तर प्रशासनातले जे काही लोक आहेत
आणि त्यांनी जर भ्रष्टाचार केलाय आणि जर तशी तक्रार जर कोणी दिली तर भ्रष्टाचारी लोकांच्या आहे ना त्यांनी घेतलेले निर्णय चौकशी करण्याचं काम जर कोण करतंय तर हा लोकपाल करतंय बरं। आता काय विचारलंय बघा 98 नंबरचा प्रश्न, लोकपाल के विषय में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए। पहले दिले, लोकपाल की शक्ति भारत के लोक सेवकों पर प्रयुक्त होती है किंतु भारत से बाहर पदस्थापित भारतीय लोक सेवकों पर प्रयुक्त नहीं होती। पहिले विधान है ना। त्याच्यानंतर काय दिले बघा, आता बघा, लोकपाल की शक्ति भारत के लोक सेवकों पर प्रयुक्त होती है किंतु भारत से बाहर पदस्थापित भारतीय लोक सेवकों पर प्रयुक्त नाही होती। म्हणजे भारताच्या बाहेर जे अधिकारी आहेत तर त्यांची चौकशी लोकपाल करत नाही का? करते मित्रांनो, बरोबर आहे बरं। म्हणजे हे विधान रॉंग आहे। इथं काय दिले? रॉंग दिले, प्रयुक्त नाही होती है। ओके, हे विधान रॉंग आहे। आपल्याला काय शोधायचं आहे? सही शोधायचं आहे। हो का, सही खाली दिले। दूसरे दिले, संसद का कोई सदस्य या किसी राज्य या संघ राज्य क्षेत्र के विधानमंडल का कोई सदस्य इसका अध्यक्ष या सदस्य नहीं होगा और केवल भारत का मुख्य न्यायमूर्ति चाहे वो पदधारी हो या सेवानिवृत्त उसका अध्यक्ष होगा। आता बघा, इथं लक्षात ठेवा, पूर्वी सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश निवृत्त असेल की पदावर असेल अशाच व्यक्तीला लोकपाल म्हणून नेमलं जायचं। पण आता हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सुद्धा नेमलं जातंय। त्याच्यामुळे हे सुद्धा विधान काय आहे? रॉंग आहे मित्रांनो, आहे की नाही। इथं फक्त काय म्हणलंय? भारत आहे ना। आता संसदेचा सदस्य राज्याच्या विधिमंडळाचा होतो का? होत नाही, है ना। सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायमूर्ती चाहे वो पदधारी हो या सेवानिवृत्त इसका अध्यक्ष होगा। आता पूर्वी होतं हे, पण आता हायकोर्टाच्या न्यायाधीशाला सुद्धा है ना लोकपाल नेमता येते। हा बदल केलाय, त्याच्यामुळे हे विधान रॉंग आहे। आणि तिसरे दिले, इसका अध्यक्ष या सदस्य के रूप में पद धारण करने की तारीख की 45 वर्ष की कम से कम का व्यक्ती नहीं होगा। म्हणजे 45 वर्षाच्या पुढेच वय असलेल्या व्यक्तीला लोकपाल म्हणून नेमलं जातं। हे बरोबर आहे। आणि चौथं विधान दिले, लोकपाल भारत के पदासीन प्रधानमंत्री के विरुद्ध भ्रष्टाचार के अभिकथनों की जांच नहीं कर सकता, है ना। म्हणजे हे सुद्धा विधान काय आहे? रॉंग आहे। आता प्रधानमंत्री फक्त भ्रष्टाचाराची कुठली चौकशी करतंय? कुठल्या ह्याची चौकशी करतंय? कुठल्या? तर फक्त जे प्रशासनातले लोक आहेत त्याची चौकशी करते। म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर केवळ 3 मित्रांनो, है ना। म्हणजे 98 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे ए नंबरचा पर्याय। म्हणजे अशा पद्धतीनं आपण यूपीएससीचा जो पेपर होता पूर्व परीक्षेचा, तर या पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये पॉलिटीचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न केला। संभाव्य उत्तरसूची आहे, है ना। आता जेव्हा आन्सर की येईल तेव्हा एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं इकडे तिकडे उत्तर होईल, पण तंतोतंत अशा पद्धतीनं आपण खूप अभ्यासांती या प्रश्नाचं विश्लेषण केलंय। मित्रांनो, आपलं नागनाथ उस्तुरे हे यूट्यूब चॅनल आहे। आपण हे नागनाथ उस्तुरे हे यूट्यूब चॅनल जर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिजे असतील, है ना, भविष्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नपत्रिका याचं विश्लेषण पाहायचं असेल तर नागनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवर लाईव्हमध्ये जाऊन आपण राज्यसेवेला पडलेले प्रश्न, यूपीएससीला पडलेले प्रश्न ह्याचं विश्लेषण घेतलंय। मित्रांनो, तुम्ही सुद्धा की हे विश्लेषण पाहू शकता, तुमच्या मुलांना, तुमच्या विद्यार्थ्यांना लिंक पाठवू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं हाच या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे। आपण या नागनाथ उस्तुरे यूट्यूब चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि हे चॅनल सबस्क्राईब करावं एवढीच माफक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो। आता जे विद्यार्थी प्री परीक्षा दिले त्यांनी मेनच्या दृष्टीनं पावलं टाकायला पाहिजे। स्कोर काय येईल माहिती नाही, पण आपण अभ्यासाच्या प्रवाहात राहिलं पाहिजे। आता एमपीएससी आणि यूपीएससी समान केले, त्याच्यामुळे काळजी करायचं नाही। तुम्हाला यूपीएससीची अटेम्प्ट देता येतात आणि राज्यसेवेची देता येतात। पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद, भेटू।